नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण भारतीय शेअर बाजारातील एका महान बदलाची कहाणी पाहणार आहोत. आजचा विषय आहे NSEचा इतिहास आणि सुरुवात. 1990च्या दशकापूर्वी भारतीय शेअर बाजार कसा होता? चला भूतकाळात डोकावून पाहूया. 1992 पूर्वी ट्रेडिंग पूर्णपणे मॅन्युअल होते. मोठमोठ्या ट्रेडिंग फ्लोअर्सवर गर्दी, गोंगाट आणि ओपन आउटक्राय सिस्टीममध्ये व्यवहार व्हायचे. या जुन्या सिस्टीममध्ये अनेक समस्या होत्या. बाजारात पारदर्शकता, ट्रान्सपॅरन्सी आणि विश्वासार्हता आणण्यासाठी एका मोठ्या बदलाची गरज होती. आणि या गरजेतूनच जन्म झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा, नॅशनल स्टॉक एक्सचेंज. भारताच्या आर्थिक इतिहासाला नवी दिशा देणाऱ्या NSEची स्थापना कशी झाली ते पाहूया. NSEची पायाभरणी 1990च्या दशकाच्या सुरुवातीला झाली. भारतात एक आधुनिक आणि कार्यक्षम बाजारपेठ निर्माण करण्याच्या उद्देशाने 1990मध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंजची स्थापना इनकॉर्पोरेशन झाली. IDBI, LIC आणि GIC सारख्या प्रमुख भारतीय वित्तीय संस्थांनी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स एकत्र येऊन याची स्थापना केली. स्थापनेनंतर लगेचच 1993मध्ये NSEला अधिकृत शेअर बाजार म्हणून मान्यता मिळाली आणि भारतीय भांडवल बाजार बदलण्यास सुरुवात झाली. ही स्थापना सरकारच्या विनंतीनुसार फेरवानी समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली होती. समितीला भारतीय बाजारात मोठे संरचनात्मक बदल हवे होते. विशेष म्हणजे NSE हा भारतातील पहिला एक्सचेंज होता जिथे मालकी आणि ट्रेडिंगचे अधिकार वेगळे ठेवले गेले. यामुळे स्वार्थाचे आणि हितसंबंधांचे संघर्ष, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट कमी झाले. आता आपण त्या क्रांतीबद्दल बोलूया ज्यामुळे भारतीय शेअर बाजाराचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलला. 1994मध्ये NSEने एक मोठा क्रांतिकारी निर्णय घेतला. त्यांनी जुन्या गोंधळलेल्या ट्रेडिंग फ्लोअरला कायमचा निरोप दिला. NSEने पूर्णपणे स्वयंचलित स्क्रीन आधारित ट्रेडिंग, स्क्रीन बेस्ड ट्रेडिंग प्रणाली सुरू केली. यामुळे प्रत्येक व्यवहार संगणकाच्या पडद्यावर दिसायला लागला, जी एक मोठी झेप होती. यामुळे ओपन आउटक्राय सिस्टीम बंद झाली आणि ट्रेडिंग अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम बनले. या तंत्रज्ञानाच्या जोरावर NSEने मोठी झेप घेतली. याच काळात भारताला आपला सर्वात महत्त्वाचा निर्देशांक मिळाला. NSEचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे त्याचा प्रमुख निर्देशांक. निफ्टी 50चा लोगो आणि कामगिरी पाहूया. 1996मध्ये NSEने निफ्टी 50 इंडेक्स लॉन्च केला. हा निर्देशांक बाजारातील 50 मोठ्या कंपन्यांचे प्रतिनिधित्व करतो. आज निफ्टी 50 हा केवळ एक निर्देशांक नाही, तर तो भारतीय अर्थव्यवस्थेचा मुख्य बेंचमार्क बनला आहे. या प्रवासाचा अंतिम निष्कर्ष काय आहे ते पाहूया. NSEने तंत्रज्ञान आणि इंटरनेटच्या मदतीने शेअर बाजाराला प्रत्येक सामान्य भारतीयासाठी सुलभ आणि पारदर्शक बनवले आहे. आज ट्रेडिंगसाठी तुम्हाला फ्लोअरवर जाण्याची गरज नाही. NSEने भारताच्या आर्थिक क्रांतीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तुम्हाला जर असाच आणखी इतिहास जाणून घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की फॉलो करा.